गुड, व्हेरी गुड. ताबडतोब त्यांना आपला होकार कळवतो आणि पुढच्याच महिन्यात आपण तुझं लग्न लावून टाकूया. यांना काही बोलायचं असेल तर यांनी सांगायला हवं ना ग मला. तसं मला नाही बोलायचं कोणाशी, नाही बोलायचंय. आणि असंही मी अनोळखी व्यक्तींशी बोलणं टाळतो, कळलं? आता मला जे काही बोलायचं ना ते मी राजाराम काकांशीच बोलेन. तुम्ही मला प्लीज सांगा की तुम्ही माझ्यावर का रागावलात. तू सांगतेस मला सगळं, मग मी का सांगू? अच्छा, म्हणजे धनाजी काकांच्या मृत्यूपत्रात काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं नाही म्हणून तुम्ही माझ्यावर रागवला. नाही, रागवलो नाही. नाही म्हणून नाही रागवलो, आणि रागवलो नाहीच आहे. वाईट वाटलं मला या गोष्टीचं की अजूनही माझी बायको मला सगळं काही सांगत नाही, बऱ्याच गोष्टी लपवून ठेवते कारण तिचा विश्वास नाही माझ्यावर. याचं वाईट वाटलं मला. तसं काही नाही हो. मी प्रत्येक गोष्ट सांगते तुम्हाला. मग हीच का नाही सांगत आहेस? कारण ही गोष्ट माझ्याशी संबंधित असली तरी माझी नाहीये. बाबांनी सगळी इस्टेट माझ्या नावावर करून धर्मसंकटात टाकलंय मला. हा एवढा मोठा बिझनेस, हे घर, हे सगळं मी कसं सांभाळणार आहे याची काळजी वाटते. त्यात शार्दूल, त्याला हे अजिबात आवडलं नाहीये. माझा नवरा आधीच माझ्यापासून दुरावला आहे. त्यात बाबांनी सगळी इस्टेट माझ्या नावावर केली आहे. हे नाही आवडलं त्याला. आणि एका दृष्टीने बरोबर आहे ते. काही अगं या सगळ्याचा मालक तो आहे. माझा तसा काहीच संबंध नाही या सगळ्याशी. संबंध नाही कसा? हा, संबंध नाही कसा? अगं तू सून आहेस या घराची. हे बघ, या घरावर, या इस्टेटीवर तुझाही तेवढाच हक्क आहे जेवढा शार्दूलरावांचा. आणि या घरासाठी काय केलं नाहीयेस तू? शार्दूलरावांना सांभाळलेस, घराला घर पण दिलेस, घराण्याला वारस दिलायस. कदाचित धनाजी भाऊजींनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असेल आणि ही इस्टेट तुझ्या नावावर केली असेल. आई, या इस्टेटीमुळे माझा नवरा माझ्यापासून आणखी दूर जातोय. अगं, जोवर ही सगळी इस्टेट तुझ्या नावावर आहे तोवरच तुझा नवरा तुला या घरात ठेवेल. नाहीतर कुठल्याही क्षणी तो तुला घराबाहेर जायला सांगू शकतो. आणि ज्या नवऱ्याच्या प्रेमासाठी हे सगळं तू सोडायला तयार झाली आहेस ना, तो नवरा गुरफटलाय त्या प्रियांकाच्या जाळ्यात. आई, खरं तेच सांगतेय मी. तू डोळे असून आंधळ्यासारखे वागू नकोस. हे बघ आई, असं काही होणार नाहीये. उगाच वाटेल तो विचार करू नकोस तू. नेहा, तुझ्यापेक्षा 10 पावसाळे जास्त बघितलेत मी. तू शार्दूलरावांच्या बोलण्याला बळी पडू नको. त्यातच तुझं भलं आहे. माझं भलं बुरं मला चांगलं कळतंय. माझा संसार मी नीट सांभाळू शकते. तू नको उगाच काळजी करू या सगळ्यांची. तू जा, आष्टीला जा. मी बघते काय करायचं. ठीक आहे, जाते मी. उद्याच जाते. मला काय हौस नाहीये इथे राहायची. पण तू मुलगी आहेस ना माझी, मला काळजी वाटते तुझी म्हणून बोलते. शारदाच्या मनात माझ्याविषयी राग आहे, मान्य मला. पण कुठेतरी माझ्याबद्दल तिच्या मनात प्रेम सुद्धा आहे. आणि ते नसतं तर इथे इतके दिवस ती थांबलीच नसती. आता फक्त मला तिच्या मनावर जी धूळ साचली आहे माझ्याबद्दलच्या गैरसमजाची, तेवढी साफ करायची आहे. तिचा राग कमी व्हायला पाहिजे, म्हणजे तिच्या आयुष्यात मला पुन्हा एकदा शिरता येईल. पण ती तर मला तिच्या घरात सुद्धा घ्यायला तयार नाहीये. काहीतरी करायला हवं. असं काहीतरी कारण शोधून काढायला हवं ज्यामुळे तिला इम्प्रेस करता येईल. काय काय करू? येस, शारदा, प्रेमाची किंमत पैशानी होत नसते, पण माझं प्रेम परत मिळवण्याकरता मला शेवटी पैशांचीच मदत घ्यावी लागणार. येस.